सर्वांना माहिती आहे की आज पुण्यात पालख्यांचे आगमन आहे. जर तुम्हाला त्या लाईव्ह ट्रॅक करायच्या असेल तर ही साईट नक्की बघा. जर तुम्हाला त्या भागात काही काम असेल किंवा दर्शन घ्यायचं असेल, काहीही असो, जर तुम्हाला दोन्ही पालख्या कुठे आहेत हरी, जर तुम्ही पुण्यात आहात आणि तुम्हाला पालखी ट्रॅक करायची आहे, संत तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज, दोन्ही पालख्या कुठे आहेत, किती वाजता कुठे पोहोचतील, जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर कुठे घ्यायचं, याचा सर्व तुम्हाला या लाईव्ह पालखी ट्रॅकिंग साईटवर मिळेल. फक्त गुगलवर लिहा डायव्हर्जन पुणे पोलीस, त्यांची पोलिसांची साईट आहे. त्यात आज पुणे सिटी पोलीसमध्ये या पालख्या ट्रॅक होत आहेत. की जसं बघू शकता तुम्ही, ऑरेंज कलरमध्ये संत तुकाराम महाराज पालखी आहे आणि ब्लूमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आहे. की सध्या दिसत आहे की कुठे आहे, करंट स्टॉप कुठे आहे, संत तुकाराम महाराजांचा स्टॉप कुठे आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचा स्टॉप कुठे आहे, बिलाल मस्जिद जवळ आहे. तुम्ही इथे ट्रॅकसुद्धा करू शकता. लाईव्ह ट्रॅकिंग सुरू आहे, बघू शकता. मी इथे आहे, पण पालख्या बघा कुठे आहेत. स्टार्ट कुठे होत आहे, एंड कुठे होत आहे. आता ही इकडे जाईल पालखी. या दोन्ही पालख्या इथे मिळणार असतात. संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर, FC रोड येथे दोन्ही पालख्या भेटतात. त्यांच्या भेटीनंतर ती पालखी दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने आपल्या ठिकाणी पोहोचतात. तुकाराम महाराज नानापेठेत पोहोचतात, तर संत ज्ञानेश्वर महाराज भवानीपेठेत पोहोचतात. हा बघा डेक्कन पूल. तुम्हाला सर्व इथे लाईव्ह ट्रॅकिंग करून जाईल की कोणती पालखी सध्या कुठे आहे. त्यासाठी तुम्हाला मी साईट पिंग करून ठेवतो. कुणाला जर ऑफिसला जायचं असेल किंवा काही महत्त्वाचं काम असेल आणि जर याच भागात जायचं असेल किंवा आणखी काही कामं असतील तर तुम्ही ही साईट बघू शकता, लाईव्ह ट्रॅक करू शकता. धन्यवाद.